आपल्यासोबत बोलण्यासाठी आता ईश्वरपूर शहराचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे युवकचे अध्यक्ष दिग्विजयजी आपल्यासोबत आहेत. तर नेमकं त्यांच्यावर आपण आता चर्चा करणार आहोत की आता जे अलीकडे एक 4 ते 5 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेच्या घडामोडी सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप. तर परवा सदाभाऊ खोत यांनी एक पत्रकार परिषदेत विधान केलं होतं की जयंतराव पाटील साहेबांनी 20 वर्षात काही गोट्या खेळल्या का, या विषयावरती बोलण्यासाठी आता दिग्विजयजी आपल्यासोबत आहेत. तर ते कसं या उत्तराकडे प्रश्नाकडे बघते विचारूया. नमस्ते. आता सध्या वातावरण ईश्वरपूर मधलं सर्व पत्रकार परिषदेमध्ये झालेलं आहे, कारण आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमकं काय काय परिस्थिती आहे नेमकी? आपण एक युवकचे अध्यक्ष आहात, कसं बघता याकडे? जे काल परवाजिक सदाभाऊ खोत यांनी आरोप जे केले आमच्या नेत्यांच्यावर, माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावर, ज्या नेत्यांनी 20 वर्षाच्या काळखंडात जेवढी प्रगती आपल्या इस्लामवरून ईश्वरपूरची केली अथवा या वाळवा तालुक्याची केली, समृद्ध करून टाकला संपूर्ण आपला वाळवा तालुका, अशा नेत्यावर जर बोलताना यांना अक्कल नसेल तर न वापरण्यासारखे शब्द आहेत काय काय. यांनी जे काही कामं केली आटकेपार सदाभाऊ यांनी, त्यांची व्याप्ती डोंगरा एवढी आहे, अशी एखादं तर काम सांगा की आपण जे जेणेकरून जनहितासाठी केले. आता होणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, स्वतःला शेतकरी नेते म्हणून जे संबोधतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, अन्यायाविरोधात आवाज उठवतोय, तर ह्याने जो शक्तीपीठ महामार्ग जो होणार आहे आज उद्या, जे आपल्या सांगली जिल्ह्यातून अथवा या गावातून जाणार आहे, त्यात हजारो एकर शेती आज पाण्याखाली जाणार आहे किंवा नापी जे रस्त्याखाली जाणार आहे. होणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय असू दे, याच्यावर कुठेतरी आवाज उठवून त्यांनी बोललं पाहिजे. पण हेच काम काय, कुठले की सुटलं साहेबांच्यावर बोलायचं, बरळायचं, काहीतरी बोलून क्रेडिट घ्यायचं. अहो कामाचं बघा, एखाद्या शेतकऱ्यांच्या मदतीला जावं. तुम्ही शेतकरी नेते म्हणून जर वावरत असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचा पण प्रश्न तुम्ही जपला पाहिजे. कोणी तर सांगायचं याच बोलायचं, आणि ही जी प्रवृत्ती आहे राजकारणाची की काम करायचं नाही, फक्त बोलून क्रेडिट घ्यायचं, ह्याला जनता बघत असते, समजत असते की कोण नेता काम करतोय. आज जिल्ह्याच्या जर राजकारणात जर बघितलं तर माननीय जयंत पाटील साहेब यांच्यासारखं नेतृत्व संबंध महाराष्ट्रात नाही. पण यांनी काय करायचं, उठायचं, कुणीतरी याचं 4 शब्द बरडायचं, याशिवाय दुसरा काही उद्योग करत नाहीत आणि करणार पण नाहीत. हे पण सांगतो, कामाचं कुठलीही त्यांच्याकडे विजन नाही किंवा दिशा नाही. फक्त माननीय जयंत पाटील साहेबांनी आज आमची नगरपालिका जर घेतली, वरून ईश्वरपूर नगरपालिका जर घेतली, तर त्याचं एकदम उत्कृष्ट असं राजकारण काम चाललेलं होतं की ते व्यवस्थित आज 2-4 महिन्यात सगळं त्याची घडी बसलेली होती. किंवा कामकाज सगळं नगरसेवक असू देत किंवा अथवा नगराध्यक्ष म्हणून आमचे मलगुणे दादा असू देत, ते व्यवस्थितरित्या काम करत होते. पण ह्या ज्या राजकारणानं किंवा राजकारणाच्या पद्धतीनं आज त्यांना अपात्र ठरवलेलं आहे, तर हा विस्कळीतपणा असू दे किंवा विधानसभेत साहेबांनी प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जर मांडत होते की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे किंवा ध्येय धोरणं कशी आखली पाहिजेत, असा एक नेता आज आपल्या महाराष्ट्राला किंवा आमच्या सांगली जिल्ह्याला लाभलेला आहे. पण या विरोधकांनी काय करायचं, याच ते आता ते एक जज आमदार आहेत की त्यांनी फक्त याच आणि 2 शब्द बोलायचे, पण त्याला काय बोध नसतोय किंवा विचार नसतोय. बोलताना पण आपण कुणावर बोलतोय, आपली लायकी काय, आपण कोणाशी बोलायला लागलो, हे पण जरा विचार करून बोललं पाहिजे. आता या सदाभाऊ खोतनी काय करायचं की उठायचं, सुटायचं आणि त्या आमच्या साहेबांच्यावर बोलायचं. तुम्हाला दुसरं काय काम नसेल, दुसरा कोणी आता नसेल, असं काय आहे का? बरं, आता इथनं पुढं पाटील साहेबांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते असं काय आहे? हा, हे तर ठरलेलंच आहे. काय एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवायचं काम यांनी फक्त करायचं. आपलं तर काय क्रेडिट किती आहे किती नाही, जर ह्या विकास काम जर 20 वर्षात जर साहेबांनी जर केला नाहीच असं समजून चालू, मग तुम्ही मरणातपुरात इथे येऊन इस्लामपुरात आमच्या वरून ईश्वरपूरमध्ये येऊन का राहिलाय? मी काहीतरी चांगलं केल्याशिवाय तुम्ही इथे येऊन राहिलाय का? पाणी असू दे, नाला असू दे, लाईट असू दे, रस्ते असू दे, ह्या सुविधा तुम्हाला आमच्या शहरातून मिळते त्या, म्हणून तुम्ही ते मरणातपुरात येऊन इथं राहिलाय. मग बरं गेला नाही कॅमेऱ्याला राहायला, बरं गेला नाही तिकडे बाहेरच्या गावात राहायला, इस्लामपुरातच काय आलाय राहायला. हे आमचं एक मत आहे की जी काय सुसुविधा असू दे, नागरिकांच्या असू दे, ते सगळ्यांच्या सोयीचं जे काम काय ते माननीय जयंत पाटील साहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि ह्याने फक्त बोलायचं काम किंवा काहीतरी आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, ह्याच्या पलीकडे जाऊन काही केलेला उद्योग नाहीत. एवढं मी सांगतो, थांबतो. काय वाटतं, आपण कसं बघता या सगळ्या गोष्टी? आता नगराध्यक्ष पदाचा जो अपात्रतेचा विषय आहे खूप चर्चेला आलेला आहे, पण महाराष्ट्रभराचा संबंध याची चर्चा आहे. आपण युवक म्हणून कसं बघताय? आज काय आहे, आज ज्यावेळी आपले मुलगुंटे दादा, आनंदराव मुलगुंटे दादा हे जनतेतून निवडून आलेले आहेत,
असं नाही की कुणी नगरसेवकांनी मतं दिली आहेत अथवा कोणी आमदार साहेबांनी आमच्या निवडून दिले, तर हे जनतेतून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे दादा यांनी काय केलं की ज्यावेळी आपण खुर्चीवर बसेल त्यावेळी खुर्चीवर बसताना त्यांनी जे लोकांना शब्द दिलेले की मी तुमचे घरफळाते काय शास्तीकर असतो अथवा तुमचे गट्टरी स्वच्छ अथवा काय त्यांनी जनतेच्या ज्या काही अडीअडचणी असतील जे की जनतेने त्यांना मांडलेल्या त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम पहिला त्यांनी केलं. त्यांनी जो शब्द चौकात जे यल्लामा चौकात आमचा जो मोठा सभेचा विषय होता त्यावेळी त्यांनी मांडलेले की पहिला ज्यावेळी मी नगराध्यक्ष होईन त्यावेळी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझी पहिली भूमिका असणार आहे शास्तीकर माफ करायचा. आणि शास्तीकर माफ करायचं ज्यावेळी आमचा सभेचा विषय चाललेला त्याचवेळी पलीकडच्या चौकात आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे येऊन गेलेले आणि त्यांनी नुकतंच सांगितलेले की शास्तीकर हा रद्दच झाला पाहिजे. शास्तीकर लागूच कसा झाला तुमच्या ईश्वरपूर नगरपालिकेला. त्याच्यावरती आमच्या नगराध्यक्ष महोदयांनी पहिल्याच मिटिंगला तो शास्तीकरचा विषय घेऊन आम्ही ते मुंबईलाही पाठवलेला. बरं, हे कामं जे लोकांना शब्द दिलेले आहेत हे शब्द पूर्ण करण्यासाठी आमच्या नगराध्यक्ष महोदय असतील आणि आमचे जे काही सर्व नगरसेवक असतील आणि जे आमचे काही 2 स्वीकृत नगरसेवक असतील हे पुरेपूर ठामपणे 100% चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आणि हे काम करत असताना कुठं पाण्याचे प्रॉब्लेम असतील, कुणाचे पाणी गढूळ येत असेल तर तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्या शासकीय नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून स्वतः तिथं जाऊन पाहणी करणे हे काही लोकांना खटकलं. हे काही लोकांना बघवलं नाही की बाबांनो की हे आता आपण जे मागल्या वेळी जे काही केलेलं आपल्याकडून जे काही नादुरुस्त ईश्वरपूर झालेले तर हे नगराध्यक्ष आणि त्यांची जी काही टीम आहे ही अगदी थोडक्यात हे राजकारण झालंय का? हा, राजकारण हे झालेलंच आहे का, तर ते त्यांना रुजलं नाही की बाबांनो आता हे जर अशी प्रगती चालू केली तर हे आणि किती वर्ष हे नगरपालिकेत थांबू शकतात की जेणेकरून ह्यांना कुठतरी आळ घातला पाहिजे. यासाठी वातावरण दूषित केलं यांनी. जनतेनं निवडून दिलेला नगराध्यक्ष हे जनतेनं त्यांना कौल दिलेला आहे आणि जनतेनं कौल दिला असताना तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळलाय तुम्ही. आज आपत्तर तर झालेले आहेत. आता इथून पुढची लढाई कशी असणार आहे? इथून पुढे जी लढाई आम्हाला जे कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर जी आलेली आहे की 15 दिवसाचा कालावधी आम्हाला अपीलासाठी दिलेला आहे. आम्ही अपील मागणार आणि आम्ही 100% पात्र होऊन त्या पदावरती आम्ही लवकरातल्या लवकर बसणार. विश्वास वाटतोय तेवढा? 110% विश्वास वाटतो. कारण आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आमचे युवा नेते प्रतीकदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललेलो आहे. आणि आदरणीय जयंत पाटील हे स्वच्छ नेतृत्व आहे आपल्या महाराष्ट्रातले आणि त्यांचे हे नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे दादा आणि जी काही आमची जी टीम आहे नगरसेवकांची ही ठामपणे आम्ही साहेबांच्या पाठीशी आहे आणि नगराध्यक्षांच्याही पाठीशी आहे. आमची जी काही नगरसेवकांची टीम आहे आणि आम्हाला पुरेपूर विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकणार आहे.